नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत भगवान सम्यक संबुद्धाला माझे त्रिवार वंदन। सर्व बौद्ध बांधवांना 2568वी बौद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व जगतामध्ये ही बौद्ध पौर्णिमा साजरी होत आहे आणि ती बौद्ध पौर्णिमा साजरी होत असताना सर्व बौद्ध बांधवांनी ह्या बौद्ध पौर्णिमेचं औचित्य साधलं पाहिजे। त्याकरिता सर्व बौद्ध बांधवांना देखील या बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आपण सर्व आपणा सर्वांना माहिती आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध हे मानवाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगित असतात। तसं तर या वैशाखी पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे। वैशाखी पौर्णिमेचं महत्त्व कारण या वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म हा लुंबिनी येथे झाला होता। याच वैशाखी बौद्ध पौर्णिमेलाच त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं होतं आणि बुद्ध झाल्यानंतर 45 वर्ष धम्माचा प्रचार केल्यानंतर कुशीनारा येथे त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं होतं। ह्या तीनही घटना ज्या आहेत त्या तीनही घटना वैशाखी पौर्णिमेलाच घडल्या होत्या। म्हणून या सर्व जगतामध्ये बुद्ध पौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं। आपण बाबासाहेबांचे खूप ऋणी आहोत, कारण बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाची वाट जी आहे ही दाखवून दिलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाची वाट का दाखवून दिली? कारण हा जो धम्म आहे हा शील समाधी प्रज्ञेचा धम्म। बाबासाहेबांना वाटलं की खरोखरच मी हा धम्म माझ्या बौद्ध बांधवांना दिला तर हा धम्म अतिशय फोपावेल आणि माझ्या दलित बांधवांना मुक्ती मिळेल। कारण अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या सोसत आलेल्या हालअपेष्टा, या हालअपेष्टांचा बाबासाहेबांनी अतिशय अभ्यास केला होता, खोल अभ्यास केला होता आणि यामधून त्यांना मुक्त होण्याकरिता दलितांना या ऋणातून मुक्त होण्याकरिता बाबासाहेबांना खरोखरच शांतीचा मार्ग या दलितांना द्यायचा होता, त्यांचं उत्थान करायचं होतं, त्यांना नवजीवन द्यायचं होतं। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केली ही धम्मक्रांती अतिशय गाजलेली आहे, महत्त्वाची आहे। जशी रशियाची राज्यक्रांती, जशी लंडनची राज्यक्रांती, तशीच ही जी क्रांती झाली ही धम्मक्रांती। तरी धम्मक्रांती बाबासाहेबांनी केली तो दिवस 14 ऑक्टोबर 1956। परंतु त्या अगोदर बाबासाहेबांनी येवले या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली होती की ज्या हिंदू धर्मामध्ये मांसाला
माणसासारखे वागविले जात नाही, अशा हिंदू धर्माचा मी त्याग करणार आहे आणि नवीन धम्माची मी दीक्षा घेणार आहे. मग बाबासाहेबांना एकूण 35 वर्ष धम्माचा अभ्यास करावा लागला. अनेक धम्म त्यांनी चाडले. म्हणून बाबासाहेबांना खरोखरच हा बुद्धाचा धम्म आवडला. बाबासाहेबांना बौद्धाचा धम्म का बरं आवडला? कारण जेव्हा बाबासाहेब 10वी पास झाले तेव्हा केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्धाचं चरित्र हा पुस्तक दिला होता. कोणी? त्यांचे जे गुरुजी होते ते ब्राह्मण गुरुजी होते. ते केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना जेव्हा हे पुस्तक दिलं तेव्हा बाबासाहेबांनी तथागत बुद्धाचे चरित्र वाचले. बालमनावर त्या पुस्तकांचे तथागतांचे जे विचार होते, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे, ते विचार अतिशय त्यांच्या बालमनावर कोरले गेले होते. तेव्हापासून या तथागतांच्या विचारांची त्यांच्या मनावर पकड झाली होती. आणि नंतर बालपणातील अस्पृश्यतेचे चटके जेव्हा त्यांना बसले तेव्हा बाबासाहेबांची जी तळमळ होती की माझा जन्म या समाजामध्ये झालेला आहे, जर मी या समाजाचं उत्थान करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळ्या घालून घेईल, असे बाबासाहेबांनी संकल्प केला होता. आणि खरोखरच त्यांना या समाजाचं उत्थान करायचं होतं. कारण त्यांची जिद्द होती, चिकाटी होती. अनेक काळापासून, अनेक वर्षापासून हा समाज काय खूप हाल अपेष्टामध्ये जगत होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी माता कचेरीच्या जागेवर भदंत चंद्रमणींच्या समवेत 5 भिक्षूंना बोलावून धम्माची दीक्षा दिली. अगोदरच्या दिवशी ते परित्राण करून घेतले. भिक्खू संघांमार्फत परित्राण करून ती जागा पवित्र करून घेतली. आणि दुसऱ्या दिवशी तिथे अजरामर असं असलेलं कार्य बौद्ध धम्माची सर्वांना दीक्षा दिली. म्हणून आपण बौद्ध झालोत. म्हणून बाबासाहेबाचे आपण खूप ऋणी आहोत की बाबासाहेबांनी आम्हाला ऋणातून वर्षानुवर्षापासून चालत आलेली गुलामगिरी त्यांनी नष्ट केली आणि बुद्धाची वाट दाखविली की जो बुद्ध आम्हाला शांती देतो, जो बुद्ध आम्हाला स्वतःकडे पाहण्यास शिकवितो, जो बुद्ध आम्हाला आमच्यातील जे अकुशल आहेत, वाईट कृत्य आहे ते शोधण्यास शिकवितो, जो बुद्ध आम्हाला शील समाधीची, प्रज्ञेची जो आवड मनामध्ये निर्माण करून देतो आणि प्रत्येकाला सांगतो की तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर तुम्ही पंचशीलेचं पालन केलं पाहिजे. जीवनातील काही तत्त्व पाळणं अतिशय आवश्यक असते. आणि ती तत्त्वे म्हणजे पंचशिला की ज्या मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी मादक पदार्थाचे सेवन करणार नाही. खरोखरच ही 5 तत्त्वे जर मनुष्याने पालन केली तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखी होऊ शकतो, हे तथागताने जाणले. आणि म्हणून त्यांनी त्या पंचवर्गीय भिक्खूंना इसिपी त्यांच्या मृगदाय वनामध्ये धम्माचं धम्मचक्र परिवर्तन केलं आणि धम्माचा उपदेश देऊन त्यांना सखोल धम्म सांगितला. आणि सखोल धम्म सांगून त्यांनी अवघ्या जगताला मंत्र दिला, धम्मचक्र गतिमान केलं की हा धम्म बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे, लोकानुकंपाय लोकानुकंपाय अथाय हिताय, की हा धम्म सर्व बहुजनांच्या हितासाठी आहे, बहुजनांच्या सुखासाठी आहे. बहुजनांचं हित, बहुजनांचं सुख ज्यामध्ये समावलेलं आहे, हा स्त्री पुरुष उच्च नीचता ह्या कोणत्याच प्रकारच्या अनिष्ट रूढी मानत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारलेला हा धम्म आहे. म्हणूनच हा धम्म आम्हाला बाबासाहेबांनी दिला. आणि हा धम्म देऊन आपल्याला
पुण्यकृत केलं. म्हणून त्या बाबासाहेबांचे अतिशय महान असे उपकार आहेत. महान असे उपकार बाबासाहेबांच्या. जर बाबासाहेब जन्माला आलेच नसते तर माझ्याही अंगावर चिवर नसतं. बाबासाहेब जन्माला आले नसते तर मला शिकायला मिळालं नसतं. बाबासाहेब जन्माला आले नसते तर मला बोलायला मिळालं नसतं. आम्ही गुलामावरूनही गुलाम होतो अशी प्रवृत्ती अशी अवस्था आमची होती. कारण या उच्चवर्णीयांनी आम्हाला तसे करून ठेवले होते. कारण मनुस्मृतीची जी जाचक बंधने होती ती जाचक बंधनातून हा दलित समाज चाललेला होता. आणि म्हणून ही जाती व्यवस्था बाबासाहेबांना चातुर्वर्ण्य पद्धती कायद्याने नष्ट करायची होती. आणि त्याकरिता आम्हाला बुद्ध हवा होता. जो बुद्ध आम्हाला शांती, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सर्व नीतिमूल्य शिकवितो असा हा मानव समाज आम्हाला निर्माण करायचा होता. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला. मग प्रशस्त जगतातील बौद्ध बांधवांनो, आपण बाबासाहेबाची ऋणी आहोत. आपण बाबासाहेबाची ऋणी का आहोत की त्यांनी आम्हाला तथागताचा धम्म दिला. ही तथागतांनी जो धम्म दिला त्याचं अनुकरण करणे हे आमचं कर्तव्य आहे. तथागताने जो आम्हाला धम्म दिला त्याचं अनुकरण करणे आमचं कर्तव्य आहे. कारण काय आहे की त्यांनी सदैव तथागतांनी शिकवलेल्या धम्मानुसार आचरण केलं पाहिजे. लोक बोलतातच फक्त, आचरण कमी आहे. आचरण कमी असल्यामुळे हा धम्म वाढत नाही आहे. कारण बोलणाऱ्याचीच संख्या जास्त झाली, कृती करणाऱ्याची संख्या कमी आहे. ही वैशाखी बुद्ध पौर्णिमा आम्हाला काय सांगून जाते. तथागत एके ठिकाणी म्हणतात, हे वक्कली मला काय पाहत बसतोस. तथागतांचा एक शिष्य असतो, तो तथागतांकडेच पाहत असतो. तथागत म्हणतात, हे वक्कली तू माझ्याकडे काय पाहतो आहेस. योमंग पस्सवी सोमंग पस्सवी यो धम्मंग पस्सवी सोमंग पस्सवी. हे वक्कली, जो मला पाहतो तो मलाच पाहतो, परंतु जो धम्माला पाहतो त्याच्या मी अगदी जवळ आहे. जो मला पाहतो त्याच्या मी अगदी दूर आहे. कारण हे हाडामासाचं शरीर आहे. त्यांनी शिकवून दिले सर्व अनित्य आहे. कायोजुगुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्ये मरणं हंच. ही काया ही दुर्गंधीला जाणारी आहे, नश्वर आहे, दुर्गंधीला जाणारी आहे, ही नष्ट होणारी आहे. ही आज जरी चांगली दिसते परंतु उद्या मात्र ही नष्ट होणारी आहे. आणि याच्यामधून अनेक प्रकारचा दुर्गंध आज जशी आहे तशी उद्या दिसणार नाही आहे. याच्यामध्ये बदल होत जातात. आणि म्हणून हे शरीर अनित्य आहे. याच्याकडे काय बघतो. जो माझ्याकडे पाहतो त्याच्या मी हजारो कोस दूर आहे, परंतु जो मी शिकवलेल्या धम्माचं विनयाचं जो अनुसरण करतो त्याच्या मी अगदी समीप आहे असे तथागत वक्कलीला सांगतात. मग बघा, तथागतांचे जे शब्द होते ते कसे इशारे होते की त्यांनी जे सांगितलं त्याचं अनुकरण करणे आणि त्यापासून लाभ प्राप्त करून घेणे आणि तो सुद्धा मुक्तीकडे घेऊन जाण्याचा मार्ग तथागत सांगत होते. म्हणून लोक खूप खर्च करतात. अलीकडच्या काळामध्येच आता बुद्ध पौर्णिमा साजरी होत आहे. नाही तर पहिले भीमजयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हायची. भीमजयंती म्हणजे बाबासाहेबांची जयंती. बाबासाहेबांनी काय सांगितलं ह्याकडे कमी लक्ष. बाबासाहेबांना डोक्यात नाही घेत समाज, बाबासाहेबांना डोक्यावर घेतो. बाबासाहेबांच्या जयंतीकरिता खूप खर्च करतो. डीजे, लाखो रुपयाचे डीजे असतात. अनावश्यक खर्च खूप असतो. परंतु समाजामध्ये
काय सुरू आहे त्याचं अन्वेषण नसतं. समाजामधील मुलांकडे, बेरोजगारींकडे लक्ष नसतं. समाजामधली जी मुलं बेकार आहेत त्यांच्याकडे लक्ष नसतं. तोच निधी, तोच पैसा, अनावश्यक खर्च होणारा पैसा जर समाजाच्या उत्थानासाठी लागला तर आपल्या समाजाचं किती भलं होणार आहे, आपल्या समाजाला किती चांगली दिशा मिळणार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण डोक्यावर घेण्याऐवजी त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे. अनावश्यक खर्च होणारा जो पैसा आहे तो समाजकारणी लागला पाहिजे, समाजाचं उत्थान होण्याकरिता कामी लागला पाहिजे, याची समाजाने दक्षता घेतली पाहिजे. आता ही बुद्ध पौर्णिमा जी आहे 2568 वर्ष झाले ही बुद्ध पौर्णिमा साजरी होत आहे. या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला लुंबिनीमध्ये. याच दिवशी त्यांना सिद्धार्थ गौतमाला बोधिसत्व अवस्थेमधून बुद्धत्व प्राप्त झालं. याच अवस्थेमध्ये याच पौर्णिमेला त्यांना कुशीनगरला महापरिनिब्बाण प्राप्त झालं. म्हणून या पौर्णिमेचं अतिशय महत्त्व आहे. आम्ही लोक बुद्धगयेला जातो, बुद्धावर खूप श्रद्धा आहे, आम्ही बुद्धगयेला जातो. आम्ही तिथे एवढा मोठा प्रवास करून थकून येतो. आम्ही सारनाथला जातो, आम्ही कुशीनगरला जातो, आम्ही चारही ठिकाणी जातो. सारनाथ, कुशीनगर, बुद्धगया, लुंबिनी, चारही ठिकाणी गेलं पाहिजे. बुद्धाचं वचन आहे, चारही ठिकाणी गेल्याने तो मनुष्य कुशल कर्म करून चांगल्या मार्गावर तो आरूढ होऊ शकतो. तो मनुष्य चारही मार्गाला गेल्याने जन्म मृत्यूच्या या बंधनातून तो मुक्त होण्याची त्याला प्रेरणा मिळू शकते. हे बरोबर आहे. परंतु याच बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जर समाजातील लहान मुलांचं उत्थान होत असेल तर यासाठी यापेक्षा अशी मोठी आणि महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? समाजातील जे मुलं असतात की ज्यांना आता जे 15 वर्षाच्या वर असतात, त्यांना शाळेची सुट्टी लागलेली असते. 10वी-12वीचे मुलं असतात, फर्स्ट इयर, सेकंड इयरची. तर त्यांना आपण आपलंसं केलं पाहिजे. या काळामध्ये त्यांना 10 दिवसाचे शिबिरं घेऊन त्यांना धम्म सांगितला पाहिजे. त्यांना बाबासाहेब समजावून सांगितले पाहिजे. त्यांना बाबासाहेब समजावून सांगितल्याशिवाय त्यांना बुद्ध कळणार नाही. म्हणून त्यांना अगोदर आपण बाबासाहेब समजावून सांगितले पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी लहानपणापासून कशा प्रकारे हाल अपेष्टा सहन केल्या. आज आम्हाला सर्व प्रकारची साधने असून आमची मुलं प्रगतीपथाला पोचत नाहीत. त्यांना बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेस आणि त्यांच्या बालपणातील ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सांगितल्या गेल्या पाहिजे की खरोखरच एवढा मोठा महामानव आणि या एवढ्या मोठ्या महामानवाला बाहेरच्या खांबाखाली बसून अभ्यास करावा लागला. एवढी मोठी पुस्तके वाचावी लागली. लहान वयात असतानाच त्यांनी एवढी मोठी पुस्तके वाचली होती की आपलं मन थरारून टाकणाऱ्या त्या गोष्टी असतात की बाबासाहेबांनी एवढं वाचन केलं. मग आपल्या मुलांवर संस्कार केव्हा होतील? जेव्हा आपण सांगू तेव्हा. आजकाल पालक वर्ग मुलांच्या खूप हौसा पुरवतात, त्यांना मोबाईल देतात. ते म्हणतात की नाही, आमचे मुलं मोबाईल शिकतात, आमच्या मुलांना सर्व शिक्षण मोबाईलमध्येच मिळते. आता इंटरनेटवर जी माहिती टाकल्या जाते ती कोणीतरी टाकलेली असते. जेवढं ज्ञान पुस्तके वाचून मिळणार आहे तेवढं ज्ञान तुम्हाला इंटरनेटवरून मिळणे अशक्य आहे. कारण पुस्तकामधली जी माहिती असते, खरोखरच बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं, भदंत आनंद कौसल्यान यांनी लिहिलेली पुस्तकं, भदंत राव संस्कृत्यान यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. बाबासाहेबांचे जीवनचरित्र आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर
लिहिल्या गेलेली जी पुस्तकं आहेत, खंडच्या खंडच लिहिलेली आहेत, ती खंड आपल्या मुलांना आपण वाचून दाखवली पाहिजे. ते वाचणार केव्हा? एवढी मोठी खंड आहेत, 15-15, 18-18 खंड आहेत. मग ही खंड आपण केव्हा वाचणार? मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण करून देणार? ह्या समस्या जेव्हा जेव्हा आम्ही बौद्ध भिक्खू चिंतन करतो तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या समोर उभ्या राहतात की हा जो मोबाईल आलेला आहे, हा मोबाईल फक्त नेमकीच माहिती देतो, तेवढ्यापुरतीच, आणि ती माहिती पुरेशी नसते. ती माहिती त्याच्या अंगामधलं डोक्यामधलं भूत काढू शकत नाही. परंतु जर पुस्तकं वाचलं तर त्या पुस्तकामध्ये पुरेपूर माहिती असते आणि त्या माहितीमुळे त्याचं उत्थान त्याच्या बुद्धीला चालना मिळू शकते. म्हणून पालकांनी या शिबिरांमध्ये, अशी जी शिबिरं या शिबिरांमध्ये त्यांना असल्या प्रकारचे रायटिंग अँड स्पीचेस म्हणावं, की बाबासाहेबांचे जीवनचरित्र म्हणावं, की दीघनिकाय असो की मजिम निकाय असो, त्यामधले सुत्त असो किंवा सिगाल सुत्त असो, त्यांचा काय केला जातो, अभ्यास त्यांना दिला जातो. तशा प्रकारे त्यांना शिकवलं जातं. 10 दिवसाचे शिबिर घेऊन प्रथमतः तर त्यांना सील दिली जातात. त्या शिला ती एवढी 10 दिवसामध्ये त्या मुलांची पूर्ण वंदना शिलासहित पाठ होतात आणि त्यांना धम्माची ओढ लागत असते. म्हणून भगवान गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये जे जे लोक त्यांच्या सानिध्यामध्ये आले ते त्या लोकांचं जीवनाचं सोनं झालेलं आहे. ते त्यांच्या जीवनाचं सोनं होऊन ते प्रगतीपथाला पोचले. कसे प्रगतीपथाला पोचले? की जो भगवंताचा आर्य श्रावक संघ होता, भगवंताच्या सानिध्यामध्ये असलेला, भगवंताने सांगितलेला शब्दन शब्द ते नीट ऐकायचे आणि शब्दन शब्द नीट ऐकून, कारण ते बहुश्रुत होते तेव्हा ते श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अरंत होत होते, मार्गलाभी आणि फललाभी. परंतु आता असं दिसत नाही आपल्याला, आता असं दिसत नाही. कारण काय आहे? बहुश्रुतता कमी झालेली आहे. मनुष्य हा बहुश्रुत नाही. म्हणून बुद्ध काळ तो बुद्ध काळ असतो. म्हणून भगवंताच्या काळामध्ये भगवंत राजगृह येथील वेळुवनात कलंदक निवासामध्ये राहत होते. आणि कलंदक निवासामध्ये राहत असताना तेथे भिक्खू संघ चारिकेला जात होता. चारिकेला जात असताना हा आनंद, हा खूप भगवंताचा परिचारक, कुठलीही समस्या भगवंतांना सांगायचा. कुठलीही समस्या असो तो भगवंताला सांगत असे. मग एक दिवस तो सिगाल नावाचा तरुण गृहपुत्र तो आंघोळ करत होता. त्याचे ओल्या अंगाने तो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा प्रकारे काय करायचा? वंदन करायचा, पाया लागायचा. ओल्या अंगाने पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे आनंद बघत होता. आणि तो भगवंताला येऊन त्याने सांगितलं की भगवान, मी चारिकेला जेव्हा जातो तेव्हा हा सिगाल पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, हृदय आणि अधर अशा प्रकारे अष्टदिशांची हा पूजा करतो. भगवान, आपण त्याला भेटलं पाहिजे, त्याला उपदेश दिला पाहिजे, त्याला त्याच्या त्या वागण्यामधून त्याला आपण परावृत्त केलं पाहिजे, त्याला सत्य मार्गावर आरूढ केलं पाहिजे. कारण तो ज्या मार्गाने जात आहे तो मार्ग योग्य नाही भगवान. म्हणून भगवंताने चिवर परिधान केले. सकाळच्या प्रहरी भगवंताने चिवर परिधान करून हातामध्ये भिक्षापात्र घेतले. भिक्षापात्र हातामध्ये घेऊन भगवंत त्याच्या दिशेने निघाले आणि तेव्हा तो मात्र आंघोळ करत होता. ओल्या अंगाने, ओल्या केसाने पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा प्रकारे तो पूजा करत असलेला भगवंताने बघितला. आणि मग भगवंत म्हणाले की ए मुला,
तू काय करत आहेस? तू काय करत आहेस? तेव्हा तो म्हणाला की भगवान, मी आकाश आणि पृथ्वीच्या सर्व दिशांची मी पूजा करत आहे. हे तू का करत आहेस? तर माझे वडील जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा त्यांनी मला सांगितले की तू अष्टदिशांची पूजा करीत जा आणि माझ्या वडिलांच्या सांगण्याला मान द्यावा म्हणून मी अष्टदिशांची पूजा करत आहे. अशा रीतीने भगवंताने ते ऐकले. भगवंत म्हणाले की हा व्यवहारी मनुष्याचा धर्म कसा काय ठरतो? हा व्यवहारी मनुष्याचा धर्म कसा काय ठरतो? सिगालाने उत्तर दिले की भगवान, याशिवाय दुसरा जर कोणता मार्ग असेल तर आपण मला सांगावा. म्हणून भगवंताने त्याला सांगायला सुरुवात केली. भगवंताने काय सांगितलं त्याला की माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून दूर राहण्यास शिकविलं पाहिजे. जीव हत्या करणे, न दिलेले बळजबरीने घेणे, व्यभिचार करणे, असत्य बोलणे हे 4 दुर्गुण त्याने टाळले पाहिजे. या 4 दुर्गुणापासून त्याने स्वतःची मुक्तता केली पाहिजे. म्हणून जीव हत्या करणे म्हणजे हिंसा करणे. जसं आपण म्हणतो पाणातिपाता वैरमणी सिक्खापदं समादयामि. मी जीव हत्या करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. ही सील आहे, पहिलं सील. आणि अदिन्नादाना वैरमणी सिक्खापदं समादयामि म्हणजे मी चोरी करणार नाही. हे यामध्ये सांगितलेलं आहे भगवंताने त्याला. तिसरं सील सांगितलं त्यांनी की कामेसुमेच्छाचारा वैरमणी सिक्खापदं समादयामि. मी व्यभिचार करणार नाही. आणि त्यांनी मी खोटे बोलणार नाही. मुसावादा वैरमणी सिक्खापदं समादयामि. हे भगवंताने त्याला सील सांगितले की या 4 गोष्टीपासून त्याने अलिप्त राहिले पाहिजे. तो मनुष्य जेव्हा या 4 गोष्टीपासून अलिप्त राहील तेव्हा तो सुज्ञ मनुष्य होऊ शकतो. तो आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करून चांगले जीवन जगू शकतो. म्हणून माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकवले पाहिजे. त्याने उधळपट्टी करू नये. जवळ जेवढी संपत्ती आहे त्या संपत्तीचे अदबीने पालन केले पाहिजे. त्या संपत्तीपासून त्याने जास्त उत्मात करू नये. ती संपत्ती योग्य मार्गाने मिळवलेली असते. त्या संपत्तीचा योग्य विनियोग केला पाहिजे. मग भगवंताने त्याला सांगायला सुरुवात केली की मद्यपानाच्या ज्या सवयी असतात ह्या सवयीने मनुष्यावर अनेक प्रकारची संकटे ओढवत असतात. कोणती कोणती संकटे? तर भगवंताने सांगितलं त्याला की 6 प्रकारची संकटे आहेत. 6 प्रकारची संकटे. पहिलं संकट आहे तो संपत्तीचा नाश करतो. मद्यपानाचा सेवन करणारा जो मनुष्य आहे, दारू पिणारा जो मनुष्य आहे, तो जवळ असलेली जेवढी संपत्ती आहे त्या संपत्तीचा नाश करत असतो. स्वतः पितो, मित्राला पाजतो, बडे जावाच बळी पडतो तो आणि संपत्तीचा नाश करतो. संपत्तीचा नाश करतो. भांडणे वाढतात, भांडणं वाढत असतात त्याची. आणि तो स्वतःसुद्धा रोगी बनतो. दारू मद्यपान सेवन केल्यामुळे स्वतःचं जे शरीर आहे चांगलं शरीर खराब करत असतो. रोगाधीनता वाढते, शीलभ्रष्टता निर्माण होते. तो शीलभ्रष्ट बनतो आणि बुद्धिभ्रंश होतो. अश्लील चाळे करतो दारू पिल्यामुळे. ही संकट दारू पिल्यामुळे मद्यपानाच्या सवयीने लागत असतात. आणि अवेळी जर तो रस्त्यावरून भटकत असेल तर त्यामुळे सुद्धा 6 प्रकारची संकट उद्भवत असतात. अवेळी भटकल्याने कोणत्या संकटामध्ये तो पडत असतो?
तर तो स्वतःही अरक्षित असतो, म्हणजे त्याची रक्षा स्वतः कोणी करत नाही. आपली मुलं बाळं, बायका मुलं ही सुद्धा अरक्षित राहतात, त्यांनासुद्धा रक्षा नसते. त्याचप्रमाणे ज्या गुन्ह्यांचा जो तपास आहे पोलीस यंत्रणेला जर लागला नसेल तर त्याच्यावर काय केला जातो, संशय घेतला जातो. त्याच्यावर संशय घेतला जातो आणि खोट्या खोट्या अफवा त्याला चिपकत असतात, कारण तो सदैव भटकत असतो. तो भटकत असल्यामुळे ज्या अफवा आहेत त्या अफवा त्याला चिकटत असतात आणि या सर्व गोष्टीला त्याला तोंड द्यावं लागते आणि तोंड देत असताना त्याला खूप खूप त्रास सहन करावा लागतो. अवेळी रस्त्याने भटकल्याने अशा प्रकारची संकटे त्या मनुष्यावर येत असतात. नंतर सांगितलेलं आहे की जत्रेत तो भटकत असताना सुद्धा त्याच्यावर 6 प्रकारची संकटे ओढवत असतात. मग ती संकटे कोणती आहे की तो सारखा विचार करतो की आज कोठे काय आहे, आज कोठे यात्रा आहे, आज कोणत्या यात्रेमध्ये आपण गेलं पाहिजे. पूर्वी बुद्ध काळामध्ये यात्रा असायच्या, आता खूप मोठे मोठे मेले राहतात, आता मॉल राहतात, आता मनोरंजनाची खूप साधने आहेत आणि खूप खर्चाची आहेत की ते आपल्याला सांगतासुद्धा येत नाही. अशा प्रकारे मौज मजेची साधने. मग तो सारखा विचार करत राहतो की आज कोठे जावे, आज आपल्याला कोठे जायचे आहे, आज कुठे नाचणे आहे, कुठे गाणे आहे, कुठे जायचे याकरिता तो सदैव विचार करत राहत असतो. म्हणून काव्य कुठे आहे, गायन कुठे आहे, स्पर्धा कुठे आहे, ढोल कुठं वाजतो याविषयी तो विचार करत असतो. अशा प्रकारची ही जत्रेत भटकल्यामुळे ही अशा प्रकारची 6 संकटे असतात. म्हणून अशा प्रकारच्या संकटापासून आपण परावृत्त होण्यासाठी आपल्या मुलांवर चांगले संस्कार घालणे अतिशय आवश्यक असते. आता जुगार निघाला, भगवंताने सांगितलं की जुगारामुळे सुद्धा 6 प्रकारची संकटे मनुष्यावर ओढवत असतात. आता पहिल्या काळामध्ये वर्ली होती, लॉटरी होती, यामध्ये लोक पैसा घालवीत असत, घरी भांडणं करत असत, ते पत्ते खेळायचे त्याच्यामध्ये सुद्धा पैसा घालवत असत. पण आता मोबाईलवर दुसरीच लॉटरी निघाली. मोबाईलवर आता ते असे काही खेळतात की त्यामध्ये लाखो रुपये गमावित असतात. आता ते काय आहे ते तुम्हाला माहीत आहे, ते काय आहे तुम्हाला माहीत आहे की कशा प्रकार ते खेळत असतात. परंतु बुद्धाने 2568 वर्षाच्या अगोदर या गोष्टी सांगितल्या. सांगा बुद्धाची किती दूरदृष्टी असेल. आणि ज्या बोधिसत्वाने आम्हाला धम्म दिला त्यांची किती मोठी दूरदृष्टी की त्यांनी आम्हाला हा धम्म दिला. बुद्धाने अगोदरच सांगितलेल्या गोष्टी हे आता सुद्धा चालू आहेत पूर्वकाळापासून. आता नवनवीन पद्धतीने चालू आहेत आणि मनुष्य मात्र त्याला बळी पडलेला आहे. म्हणून साकल्याने विचार करण्याची गरज आहे की जो जुगाराने हा मोहित मनुष्य असतो तो सुद्धा संकटामध्ये सापडत असतो. खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात, तो जर हरला तर स्वतः तो काय होतो, शोक करत असतो. स्वतः तो शोक करतो, अरे मी हरलेला, दुःखी होतो, माझी एवढी संपत्ती गेलेली आहे, माझी ताजी संपत्ती गेलेली आहे, माझी नगदी संपत्ती जवळची आत्ता एवढी मोठी रक्कम माझ्याजवळ होती, आता मी या संपत्तीपासून दूर गेलेला, मी हरलो. अजून BP जास्त होण्याची लक्षणं आहेत की नाही, BP वाढण्याचे, अटॅक येण्याची लक्षणं नाहीत का. अन मात्र न्यायालयात त्या मनुष्याच्या शब्दाला किंमत राहत नाही, कारण तो जुगारी असतो. सुज्ञ लोक त्यांचा, जे सुज्ञ मनुष्य असतात तर सुज्ञ मनुष्य त्याचा साथ करत नाही, त्याच्याजवळ येत नाही, समाजामध्ये त्याला कोणत्याच प्रकारचा मान नसतो आणि त्याचे मित्र त्याचा तिरस्कार करतात, कारण हा जुगारी आहे, हा जुगारी आहे, याच्या आपण दूर राहिलं पाहिजे. जे सुज्ञ मित्र असतात
ते त्याचा तिरस्कार करत असतात. म्हणून आणि असा जो मनुष्य असतो लग्नासाठी त्याच्यासाठी कोणी मागणी घालत नाही. लग्नासाठी का मागणी घालत नाही? आजकाल तर खूपच चौकशी केल्या जाते आणि म्हटल्या जाते की हा जुगारी आहे, हा मद्यसेवन करणारा आहे, हा फालतू लफड्यामध्ये पडलेला आहे, याला कशी काय मुलगी द्यावी, आमची मुलगी याला आम्ही कशी काय द्यावी, हा कसं काय आमच्या मुलीचं पालन करेल, आणि मग त्याच्यासोबत कोणी लग्न देखील करत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य जुगाराने मोहित झालेला असतो, जुगार खेळत असतो, त्याच्यावर अशा प्रकारची 6 संकटे मात करत असतात. त्यामध्ये तो खल्लास होतो, त्यामध्ये त्याची पूर्णपणे हानी होते आणि तो विलयाला जातो, नाश पावतो. बुद्धाने किती छान सांगितलं, हे विचार आपण ग्रहण केले पाहिजे. सिगाल सुत्त किती छान आहे. भगवंताने कुसंगतीचे सुद्धा 6 कुसंगती, जो मनुष्य म्हणजे वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहतो, याकरिता सुद्धा 6 प्रकारची संकटे त्यांनी सांगितली. आता एक म्हण आहे, कारल्याचा वेल निंबावर गेला, कडू कसा झाला संगती गुण. संगतीने मनुष्य बहकत असतो. बुद्ध म्हणतात असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तम. मूर्ख लोकाची संगती करणे, असेवनाच बालानं, जे लोक मूर्ख आहेत अशा लोकांची संगती करणे, आणि हे काय आहे? अकुशल कर्म आहे. जे लोक मूर्ख आहेत अशा लोकांची संगती कधीच करू नये, कारण आपणालासुद्धा मूर्खतेचे गुण जळत असतात. कारण तो मूर्ख मनुष्य हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटे बोलणे, मादक पदार्थाचे सेवन इत्यादी गोष्टींना तो बळी पडलेला असतो. वाईट वाईट गोष्टींना तो बळी पडलेला असतो. आणि आपण जर त्या मनुष्यासोबत संगती केली तर आपणसुद्धा तसेच बनतो. कारण मी अगोदर सांगितलेलंच आहे, कारण आपण त्याच्यासारखे होतो. आज नाही तर उद्या तरी तो आपल्याला त्या मार्गाला लावत असतो. दारू पिणारा जर मित्र असेल, आज तो म्हणते थोडीशीच घेणं म्हणते, पहिले सोबतच वागवते, नंतर एक घोट घेऊन पाहिणं म्हणते, एक घोट घेता घेता तो त्याला ग्लासभर प्यायला लावतो, मग तो पूर्णच नांदी, मग तो बोतलच्या बोतलच होतायला सुरुवात करतो. अशा प्रकारचा मित्र, त्या मित्राची संगती करू नका म्हणतात भगवान. मग कोणाची संगती करावं? पंडितानंच सेवना. पंडितानंच सेवना, की जो खरोखर पंडित आहे. पंडित म्हणजे कोण? अतिशय शिकलेला आहे, पुस्तकं त्याची पाठ आहेत, खूपच पुस्तकं पाठ आहेत, तो पंडित होऊ नाही शकत. तो कुठे काय लिहिलेलं आहे, कोणत्या लायब्ररीमध्ये कोणतं पुस्तक कोण्या रकान्यामध्ये आहे आणि कोण्या पुस्तकामध्ये कोणत्या पान नंबरवर काय आहे, हे जो सांगतो तो विद्वान नाही होऊ शकत. जो खरोखरच बुद्ध धम्म संघाला शरण गेलेला आहे, बुद्ध शरण, धम्म शरण, संघ शरण, ज्याने जो भेदून गेलेला आहे तो जाणतो बुद्ध धम्म संघ शरण, तो ज्याने शास्त्र जाणलेले आहेत, जो शास्त्रामध्ये निपुण आहे, जो विनयशील आहे, जो विनय जाणतो, विनय बुद्धाने शिकवलेले विनय पाळतो, ते आचरणात आणतो, अशा मनुष्यासोबत आपण संगती केली पाहिजे. कारण जर आपण वाट चुकलो तर लगेच तो आपल्याला समजावितो, लगेच आपली चूक लक्षात आणून देतो. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी, अशी एक म्हण आहे की जो मनुष्य निंदक आहे त्याचे घर जर आपल्या शेजारी असेल तर त्यामुळे आपण सुधरू शकतो. आपल्यामधील वाईट वाईट गोष्टी आहेत ते निघून जाऊ शकतात, आपण सुधारू शकतो. म्हणून जो इथे म्हटलेलं आहे की कुसंगती, सिगाल सुत्तामध्ये सांगितलेलं आहे की कुसंगतीचे सुद्धा 6 परिणाम होत असतात आणि तो जुगारी बनतो, व्यभिचारी बनतो, दारूबाज बनतो, लबाड बनतो, पैसे खाऊ बनतो, हिंसक मनुष्याची त्याला मैत्री जडत असते, इत्यादी गुण अवगुण त्याच्यामध्ये वास करत असतात. हे कुसंगतीचे परिणाम आहेत. ही संकट म्हटली भगवंताने, याला संकट म्हटली. याला संकट का म्हटली? संकट असं असते की मनुष्याचा नायनाटच करून टाकते.
त्याला नेस्तनाबूत करून टाकते. आणि म्हणून हे त्रिकालवादी सत्य बुद्धाने सांगितलं. जो मनुष्य आळशी असतो त्या आळशी मनुष्यासाठी भगवंतांनी 6 प्रकारची संकटे सांगितलेली आहेत. आळशी मनुष्याची जे आळशी आहेत त्यांना हे चांगल्या प्रकारे रुतणाऱ्या गोष्टी आहेत. तो काय म्हणतो की आज फार थंडी आहे म्हणून तो काम करत नाही. आज फारच थंडी आहे मी काम नाही करत. आज गरमी आहे म्हणून मी काम नाही करत. अद्यापि अवकाश आहे म्हणून मी काम नाही करत. अवकाश आहे. आता उशीर झाला म्हणून मी नाही काम करत. आता उशीर झालेला आहे मी काय काम करू. आता नाही मी काम करत. आता म्हणते नाही भूक लागली मी नाही काम करत. आणि त्याच्या लयच जीवार येते. राहू दे ना म्हणते उद्या करीन ना. म्हणजे जे करणी आहे ते करतच नाही. तो मनुष्य आळशी असतो. कारण त्याला जे करायचं तो करतच नाही. मग असा आळशी मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सक्सेस होऊ शकत नाही, यशस्वी होत नाही. आणि कधी कधी तो असं म्हणते का आता मला वेळच नाही मी लय बिझी आहो. हा बिझी शब्दानं तर खूपच डोकं खराब करून टाकलं. एवढं डोकं खराब करून टाकलं की मी बिझी आहे ना. तुम्हाला समजत नाही का. म्हणजे समोरच्या माणसाला काय बोलावं काय नाही ते नाही समजत. आजची पिढी अशीच आहे. मोबाईल घेऊन बसतील पण त्यांना असं आपले वडीलधाऱ्या व्यक्ती काय सांगतात ते त्यांना लक्षात येत नाही. त्यांना तेच मोबाईल खूप प्रिय आहे. म्हणून अशा प्रकारे भगवंताने त्या सिगालाला सांगत असताना भगवंत म्हणतात की हे सिगाला अशा प्रकारे तू आपल्या जीवनामध्ये तू वागला पाहिजे. तू ओळखलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, चांगलं काय आहे, खराब काय आहे. याकरिता कशाची गरज आहे. प्रज्ञादृष्टीची गरज आहे. प्रत्यक्ष ज्ञानाची गरज आहे. भगवंताने प्रज्ञादृष्टी सांगितलेली आहे. आणि जो खरोखरच या मार्गाचं अनुसरण करतो त्याला प्रज्ञादृष्टी प्राप्त होत असते. म्हणून भगवंत त्याला समोर म्हणतात की शत्रुमित्र असतात. शत्रुमित्र 4 प्रकारचे शत्रुमित्र भगवंताने सांगितले आहेत. 4 प्रकारचे शत्रुमित्र कोणते आहेत. त्यांनी पहिला पुरुष सांगितला आहे लोभी पुरुष. हा लोभी पुरुष जर लोभी तुम्हाला मित्र असेल तर लोभी मित्राचे तो लोभी असतो. तो शत्रुमित्र सांगितला भगवंताने की हा लोभी पुरुष तुमचा काय असतो शत्रुमित्र असतो. तो वरून जरी तुम्हाला मित्रत्व दाखवत असतो परंतु तो देतो थोडे आणि मागतो जास्त. देतो थोडे आणि मागतो जास्त. त्याचा हेतू काय असते स्वार्थ साधणे हा त्याचा हेतू असतो. आणि आपल्याला वाटते हा खूपच चांगला आहे परंतु लोभी असतो. दुसरा मित्र आहे बोलघेवडा. खूपच बोलतो. मित्र आहे तो बोलघेवडा. खूपच बोलतो. एवढा तो बोलत असतो आणि कृती शून्य असतो. तो कसा असतो तो कृती शून्य. त्याच्या अंगामध्ये कोणत्याच प्रकारची कृती नसते. तो फक्त मैत्री दाखवत असतो. मैत्री दाखवतो किंवा तो आत्मीयतेने बोलत असतो. एवढा आत्मीयतेने बोलत असतो की ते शब्द एवढे पोकळ असतात, एवढे शब्द ते पोकळ असतात की तो आपल्याला बेभान करून टाकतो. त्या शब्दाने तो मनुष्य गारद होऊन जातो. आणि नंतर मग जेव्हा सहकार्य करण्याचे वेळ येते तेव्हा तो असा म्हणते की नाही मी माझ्या अंगी हे करण्याचे सामर्थ्य नाही, मी तुला मदत नाही करू शकत. दगा देतो. मग नंतरचं सांगितलेलं आहे खुशामती पुरुष. हा अशा प्रकारचा जो मित्र असतो तो दुष्कृत्य करण्यास संमती देत असतो. खुशामती पुरुष. कर्ण म्हणते काय होते या जन्मात असता आलो आपण हे सर्वच करायला लागते. त्याला तिकडे वाईट कर्माकडे वळवीत असतो. म्हणून तोंडावर तुमची तो स्तुती करतो, मागं तो निंदा करत असतो. असा तो मनुष्य खुशामती पुरुष असतो, मित्र असतो. त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. नंतरचा 4थ्या क्रमांकाचा आहे उधळ्या वृत्तीचा मित्र. हा सुद्धा एक पुरुष कसा असतो तो उधळ्या वृत्तीचा असतो. अशा प्रकारचा मित्र जो असतो अवेळी रस्त्यावरून भटकताना तो तुम्हाला सोबत करत असतो.
नाच तमाशा पाहायला सोबत करत असतो, वाईट वाईट कामे करण्यात तो सोबत करत असतो आणि आपल्या जवळील जो पैसा आहे तो पैसा त्याला खर्च करायला लावित असतो. आणि म्हणून ही अशा प्रकारची मित्र, ही शत्रू मित्र 4 प्रकारची सांगितलेली आहे. तर मनपूर्वक मैत्री करणारे 4 प्रकारचे मित्र आहेत. तर ते 4 प्रकारचे मित्र, पहिल्या क्रमांकाचा मित्र आहे सहाय्यक मित्र. सहाय्यक मित्र कसा असतो, तर तो खरा मित्र समजला पाहिजे. तो वेळोवेळी सहाय्य करतो, तो तुम्हाला नेहमी नेहमी सावधान करत असतो. तो तुमच्या मालमत्तेवर, तुमचे जर लक्ष नसेल त्या मालमत्तेवर, तर तो लक्ष आणून देतो. बेसावध असताना सावध करतो. आणि आपण जर भयग्रस्त झालो आहोत तर आपल्याला तो भयापासून आपलं निवारण देखील करत असतो. आपल्याला तो आश्रय देत असतो. सदैव काय देत असतो? आश्रय देत असतो. का कोणतेही काम करत असताना तो आपल्याला म्हणतो की तुम्हाला जर कशाची गरज असेल तर मी तुमच्या पाठीशी आहे. दामदुपटीने तो तुम्हाला पुरवीत असतो. अशा प्रकारचा सहाय्यक मित्र आपलं कल्याण करणारा समजावा, कल्याण मित्र समजावा. सुखदुःखात समान मैत्री ठेवणारा हा 2ऱ्या क्रमांकाचा जो मित्र आहे, हा सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवीत असतो. अशा प्रकारचा मित्र जो असतो, ही आपली गुपिते, आपली जी गुपिते असतात ती जवळ ठेवतो. दुसऱ्याला कधी सांगत नसतो. तो अडचणीत सदैव तुमचा त्याग करत नाही, तुम्हाला सोडून जात नाही. कोणताही प्रसंग आला तर तुम्हाला तुमच्यासोबत प्राण देण्यास देखील तो तयार राहत असतो. असा जो मित्र असतो तो 2ऱ्या क्रमांकाचा, की तो सदैव सुखदुःखामध्ये तुमच्या सानिध्य असतो, जवळ असतो. नंतरचा 3ऱ्या क्रमांकाचा मित्र सांगितला भगवंताने त्याला, की सद्वर्तनाचा सल्ला देणारा मित्र. सदैव तो सद्वर्तनाचा सल्ला देत असतो. तुम्ही काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे याविषयी तो काय करतो, सदैव जागृत असतो. तुम्हाला दुष्कृत्यापासून तो वाचवित असतो, परावृत्त करतो. आणि सत्कृत्य करण्यासाठी तो प्रेरणा देत असतो. ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही अशा चांगल्या चांगल्या गोष्टीचा संचय तुमच्या समोर आणून ठेवतो, त्याची उदाहरणं देतो, तुम्हाला चांगल्या मार्गावर आणून सोडत असतो. असा जो मित्र असतो तो सद्वर्तनाचा सल्ला देणारा तो असा तुमचा तो मित्र असतो. त्याला ओळखलं पाहिजे आपण. नंतरचा 4थ्या क्रमांकाचा तो मित्र तो आहे सहानुभूती दाखविणारा. सहानुभूती दाखवित असतो आणि तुमच्याबद्दल सहानुभूती तो सदैव दाखवत असतो. कारण त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी अगाध श्रद्धा असते. तुमच्या दुःखाने तो दुःखी होतो, सुखाने सुखी होतो. तुमची निंदा करणाऱ्यांना तो काय करतो, जे लोक तुमची निंदा करतात त्यांना तो लगेच पायबंद घालत असतो, प्रतिबंध करत असतो की ते असं नाही. आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो काय करत असतो, प्रशंसा करत असतो. सदैव तुमच्या पाठीशी उभा राहत असतो आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून तुमचा आदर करत असतो. पहा किती छान सांगितलं भगवंताने, किती छान सांगितलं भगवंताने ते सिगालाला, की अशा प्रकारचे मित्र आपण बाळगली पाहिजे. आणि नंतर भगवंताने सांगितलं की तो जो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ऋदू आणि अधर अशा दिशांची पूजा करत होता. तर भगवंताने त्याला सांगितलं की तू अशा दिशांची का पूजा करत आहेस? अरे पूर्व दिशा आईवडील आहेत, त्यांची आपण पूजा केली पाहिजे. आईवडिलांची पूजा केली पाहिजे. 5 गोष्टीने आईवडिलांची पूजा केली पाहिजे. कशा प्रकारे? तर त्यांची सेवा शुश्रूषा केली पाहिजे, त्यांचे काम केले पाहिजे, त्यांचे पालनपोषण केले पाहिजे. कुळात चालत आलेली जी सत्कार्य आहेत ती सदैव करत राहिली पाहिजे. त्यांच्या आज्ञेत राहून त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी झाले पाहिजे. आणि आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांच्या नावे आपण दानकर्म केले पाहिजे, ही पुण्यकर्म केले पाहिजे. अशा प्रकारे पूजा करावी.
म्हणजे आईवडिलांची पूजा करावी का, अगरबत्ती मेणबत्ती लावून पूजा करावी का? नाही. भगवंत तर म्हणतात, माता पितू पट्ट आणंग पुत्त दारस संगो अनाकुलाच कमंता येतंग मंगलमुत्तम. आईवडिलांची सेवा करणे पुण्यकर्म आहे. आईवडिलांची सेवा शुश्रूषा करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आजचं युग विज्ञान युग आहे आणि विज्ञान युगातला मनुष्य आजकाल आईवडिलांना वेळ नाही देऊ शकत. आईवडिलांना वेळ देत नाही. आईवडिलांना त्याच्यासोबत बोलण्याची इच्छा असते तेव्हा तो बोलत नाही, वेळ देत नाही. मी बिझी आहे, मला जावं लागते, मला खूप घाई आहे, मला जावं लागते. परंतु जेव्हा मग आई निघून जाते, वडील निघून जातात, आई निघून गेल्यानंतर, वडील निघून गेल्यानंतर मात्र तो जेव्हा त्यांचा दिवस असतो, जेव्हा ते फोटोमध्ये गेलेले असतात, फोटोमध्ये बंदिस्त होतात आणि जेव्हा त्या पूजेमध्ये त्यांचा फोटो ठेवला जातो तेव्हा मात्र त्या फोटोच्या जवळ हार टाकून बसतो, तेव्हा मात्र त्याला वेळ असते. तिथे अनेक पदार्थांचं वाढलेलं ताट ठेवतो. जिवंतपणी त्याला वेळ नसतो जेवण द्यायला. मेल्यावर फोटो पुढे ताट ठेवतो. एक म्हण आहे, जित्या नाही गोडी आणि मेल्या बन्न तोडी. अरे जिवंत असताना आपल्या आईवडिलाची सेवा करणे हे आपलं पुण्यकर्म आहे. तेव्हा जिवंत असताना वेळ नव्हता, आता मात्र फोटोसमोर बसायला वेळ आहे. भगवंताने किती चांगलं सांगितलं, त्रिकालवादी सत्य, की जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, पुण्यकर्म होते. हे कोण ऐकेल? हे कोण जाणून घेईल? मग याची गरज नाही का समाजाला? याची गरज आहे. याला पूर्व दिशा म्हटलेलं आहे. दक्षिण दिशा गुरूंची सेवा. दक्षिण दिशेला भगवंताने गुरूंची सेवा सांगितलेली आहे की आपण गुरूंचं पालन केलं पाहिजे. गुरुजवळ आले तर, गुरु आपल्या घरी आले तर उठून उभं राहिलं पाहिजे. ते आजारी असले तर त्यांची सेवा शुश्रूषा केली पाहिजे. श्रद्धापूर्वक जे काही आहे त्यांनी शिकवलेलं ते आपण ज्ञान अवगत केलं पाहिजे. त्यांचे कोणतेही काही काम असो ते प्रेमपूर्वक आदराने केले पाहिजे आणि ते काही शिकवित असतील ते उत्तम रीतीने आपण शिकलं पाहिजे. अशा प्रकारे त्याने दक्षिण दिशेची पूजा केली पाहिजे. नंतरची दिशा पश्चिम दिशा सांगितली. मग पश्चिम दिशेची पूजा म्हणजे काय? तर भगवंत म्हणतात की हे गृहपती पुत्रा, पत्नीची पूजा ही पश्चिम दिशेची पूजा आहे. पुत्तदारस्स संगो, पत्नी मुलांचा सांभाळ केला पाहिजे. तो गृहस्थ आहे त्याने पत्नी मुलांचा सांभाळ केला पाहिजे. तिला जे पाहिजे ते दिलं पाहिजे. तिचा मान राखला पाहिजे. कोणत्याही प्रकारे तिचा अपमान करू नये. तिचा विश्वास संपादन केला पाहिजे. अन्य स्त्रीशी संबंध ठेवले नाही पाहिजे. घरचा कारभार तिच्यावर सोपवलेला असलेला पाहिजे आणि तिला सदैव वस्त्र पुरवली पाहिजे, दागदागिने पुरवली पाहिजे, असे भगवंत सांगतात. भगवंताने एवढ्या वर्षाच्या अगोदर हे सांगितलेलं आहे. मग आपण खरोखरच त्याचं पालन करतो का, याचं आपण चिंतन केलं पाहिजे. नंतर भगवंताने सांगितलेली जी पूजा आहे नंतरची उत्तर दिशा, आप्तमित्र सांगितले. आपले नातेवाईक हे आप्तमित्र आहेत. म्हणून भगवंत म्हणत आहेत की गृहपती पुत्रा, जे मित्र आप्तमित्र आहे, आपले नातेवाईक आहे, त्यांचीसुद्धा आपण पूजा केली पाहिजे. त्यांना देण्यासारख्या वस्तू असतील तर त्या आपण त्यांना दिल्या पाहिजे. घरी आले असता त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांना पाय धुण्याकरिता पाणी दिलं पाहिजे. त्यांना भोजन दिलं पाहिजे. आणि त्यांचे कोणतेही काम अडलेले असत तर आपल्याकडून जेवढं सहकार्य होते तेवढं सहकार्य आपण त्यांना केलं पाहिजे. त्यांना आपल्यासारखेच त्यांना मानले पाहिजे. म्हणजे तो मागते म्हणून त्याला तुच्छ मानू नये की आपल्या घरी आला, हा मागायला आला, मग लगेच त्याच्याविषयी आपली मनोवृत्ती खराब होऊ देऊ नये. आपल्याकडून जेवढं सहकार्य होत असेल तेवढं सहकार्य त्यानं केलंच पाहिजे आणि निष्कपट राहिलं पाहिजे. मनामध्ये कोणत्याच प्रकारचं कट कारस्थान असता कामा नये. कोणत्याच प्रकारचं कट कारस्थान त्याने करू नये. अशा प्रकारे भगवंताने ही उत्तर दिशा सांगितलेली आहे. आणि खरोखरच आपण या उत्तर दिशेचं पालन करतो का? नंतर भगवंताने खालची दिशा सांगितली. सेवक
ही खालची दिशा आहे. घरामध्ये आपले नोकर चाकर असेल, सेवक असेल, तर त्याची योग्य प्रकारे त्याचं सामर्थ्य पाहूनच त्याला काम दिलं पाहिजे. योग्य ते वेतन त्याला वेळेवरच दिलं पाहिजे. तो जर आजारी पडला असेल तर त्याला औषधी उपचार दिला पाहिजे, त्याची सेवा शुश्रूषा केली पाहिजे, वारंवार त्याच्याविषयी विचारणा केली पाहिजे आणि उत्तम भोजन त्याला दिले पाहिजे. याविषयी बाबासाहेबांच्या जीवनामधील मला एक घटना आठवते की जेव्हा सुदाम नावाचा स्वयंपाकी बाबासाहेबांकडे होता, तेव्हा मात्र तो बिमार असताना बाबासाहेब स्वतः त्याच्या घरी गेले होते. त्यांना औषधोपचार दिला होता. बाबासाहेबांनी त्याला औषधोपचार केला होता आणि त्याच्याजवळ बसून त्याला सांत्वना दिली होती. केवढे मोठे उपकार बाबासाहेबांचे होते. एवढे मोठे उपकार बाबासाहेबांनी बुद्धचरित्र चाललं होतं. ह्या गोष्टी सर्व हे बाबासाहेबांनीच आपल्याला हे सिगालसूत्र दिलेलं आहे. बुद्ध अँड हिज धम्मामध्ये हे सिगालसूत्र. म्हणून त्या नोकराला जरी तो सेवक असेल, परंतु त्यालासुद्धा उत्तम रीतीने आपण योग्य वेळी योग्य बक्षीससुद्धा दिले पाहिजे असे भगवंत त्याला सांगत असतात. वरची दिशा सांगितलेली आहे श्रमण भिक्खूंविषयी. त्यांना वरची दिशा समजलं पाहिजे. हे गृहपती पुत्रा, त्यांना ते घरी आले असता त्यांचा आदर केला पाहिजे. आपल्या वंदनेमध्ये म्हटलेलं आहे, सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो. किती छान अर्थ आहे त्याचा. आपण अर्थ जाणत असतो, वाचत असतो. म्हणून सदैव भिक्खू संघाचा आदर केला पाहिजे. कायेने, वाचेने, मनाने त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांना आवश्यक वस्तू दिल्या पाहिजेत. आणि जर ते भिक्षेला आले तर त्यांना आडकाठी आणू नये, त्यांना भिक्षा दिली पाहिजे. म्हणून या 5 गोष्टीने आपण या वरच्या दिशेची पूजा केली पाहिजे. बघा, भगवंतांनी त्या सिगालाला अशा प्रकारचा उपदेश केला. त्याला दिशेचं महत्त्व समजून सांगितलं की सिगाला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अष्ट दिशांची पूजा करणारा तू, परंतु तू जे करत आहे हा मार्ग योग्य नव्हे. मी जे सांगितलेलं आहे तो मार्ग योग्य आहे. कारण त्याचे वडील भगवंताकडे जात होते, मात्र हा भगवंताकडे येतच नव्हता. बुद्ध धम्म संघाचं शरण ग्रहण करत नव्हता. आणि म्हणून त्याला भगवंताने हा जो धम्म सांगितला, हा का सांगितला तर त्याचे वडील बुद्धाचे उपासक होते. त्याच्या वडिलाला मरेपर्यंत आस्था होती की माझा मुलगा एक ना एक दिवस, आज जरी तो बुद्ध शरण ग्रहण करत नाही तरी तो कधी ना कधी बुद्धाच्या सानिध्यामध्ये जाईलच, कधी ना कधी बुद्ध शरण ग्रहण करेलच. आणि म्हणून त्याने मरताक्षणी सांगितलं की बाळ, तू अष्टदिशांची पूजा करीत जा. आणि आज जेव्हा भगवंताने त्याला सत्यधर्म समजावून सांगितला तेव्हा त्यांचे डोळे उघडले की खरोखरच मी अज्ञानामध्ये होतो, मी भरकटलेला होतो. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये जी नाव असते त्या नावेला दिशाच नसते, ती नाव सदैव पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, तिला जर दिशाच नसेल तर ते समुद्रामध्ये ती गोल गोल फिरत राहते. त्याप्रमाणे माझं जीवन भरकटलेलं झालं होतं. मला योग्य मार्ग माहीत नव्हता. परंतु भगवान, आज मी तुमच्या सानिध्यामध्ये आलेला आहो, त्यामुळे मला योग्य मार्ग गवसला. तुम्ही मला खूप छान सांगितलं. मला अज्ञान आणि अंधकारातून तुम्ही मुक्त केलेलं आहे. मी कृतकृत्य झालेला आहो. भगवान, आजपासून मी बुद्ध धम्म संघाचं शरण ग्रहण करतो आणि मी नतमस्तक होतो. आजपासून मी आपला शरणागत उपासक आहे असे आपण म्हणावे. तो त्रिवार वंदन करतो, भगवंताला वंदन करतो. बौद्ध बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेबांनी किती छान बुद्ध अँड हिज धम्मामध्ये हा उतारा दिलेला आहे. हा कशाकरिता दिलेला असेल? आपल्या मुलांवर, आपल्यावर चांगले संस्कार व्हावे याकरिता बाबासाहेबांनी हा उतारा दिला की जेणेकरून आपला समाजातील मुलं हे चांगल्या मार्गावर आरूढ होतील. म्हणून बौद्ध भिक्खू या पावन पर्वावर, वैशाखी पौर्णिमेच्या पावन पर्वावर इथे तिथे न भटकता समाजातील जी मुलं इतरत्र भटकत असतात
त्यांना जवळ करतात, त्यांना 10-10 दिवसाचं श्रामणेर शिबिर घेतात, त्यांच्या अंगावर काशाय वस्त्र देऊन हातामध्ये भिक्षापात्र घेऊन समाजामध्ये बौद्ध धम्माचं उत्थान होण्याकरिता, समाजामध्ये नवीन प्रेरणा निर्माण होण्याकरिता काय करत असतात, रॅली काढत असतात, चारिका करत असतात, की जेणेकरून समाजसुद्धा याच्यापासून काहीतरी शिकेल, समाजामध्ये बुद्ध धम्माविषयी श्रद्धा उत्पन्न होईल. हा यामागचा हेतू होता, असतो आणि राहील. बौद्ध बांधवांनो, आज लॉर्ड बुद्धाचे प्रतिनिधी आयुष्यमान विकास धनगर यांनी आनंद बुद्ध विहारीत येऊन मला बोलण्याची ही संधी प्राप्त करून दिलेली आहे. त्यांच्या उत्कंठ प्रेरणेने मी बोलू शकलो, तुमच्यापुढे माझे विचार मी मांडू शकलो आणि खरोखरच त्यांनी येथे येऊन मला ही संधी प्राप्त करून दिली. मी त्यांचा खरोखरच ऋणी आहे. आज बौद्ध धम्माच्या जागृतीसाठी प्रत्येकाने झटणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचे स्वप्न की मी भारत बौद्धमय करेल, हे स्वप्न पूर्ण होण्याकरिता सर्वांनी झटलं पाहिजे. आपल्या जवळील, आपल्या समाजातील, गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील जेवढे बौद्ध बांधव आहेत त्यांनी सर्वांनी जागृत झालं पाहिजे आणि बाबासाहेबांचा हा कारवा हा समोर नेला पाहिजे, असे मी सर्वांना आवाहन करतो आहे. की बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही, म्हणून इतिहास आपण वाचला पाहिजे. आज इथेच मी माझे लांबलेले शब्द आटोपते घेतो. पुनच्छ 2568वी जयंती सर्वांना चांगल्या प्रकारे जाओ आणि या बौद्ध जयंतीच्या, बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना भरभरून कोटी कोटी मी शुभकामना देत आहे. हार्दिक हार्दिक मंगलकामना देत आहे. आणि या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना आशीष देत आहे की सर्वांचं मंगल हो, सर्वांना आयु, वर्ण, सुख आणि बल प्राप्त होत आणि भगवंताचा धम्म अधिकाधिक प्रगतीपथावर जावोत, असे आशीष देऊन मी माझे वाढलेले शब्द इथेच पूर्ण करतो.